ट्वेल्थ मॅन कासेगाव संघ अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. गोलंदाजीसाठी येतो ऋषी. पहिल्याच चेंडूवरती तडकवलेला आहे उत्तुंग सीमारेषा पार गगनचुंबी षटकार. मिड विकेटच्या दिशेनं तडकवला भूषण गोळे. गेटवर म्हणजे कुठं आपल्या कॉलनीच्या गेटवर. हॅलो 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 हॅलो. तिथं विकेट किपरच्या पाठीमागं नेक्सॉन गाडी आहे 3049. आपण गेटवरच गाडी लावली, दुसऱ्या गाड्या बाहेर काढायला प्रॉब्लेम होतोय. कृपया ड्रायव्हर कोण असतील तिने गाडी बाजूला घ्या. नेक्सॉन 3049. आणि विजय पावलेच्या बॅटमधून निघालेला लॉंग ऑफच्या दिशेनं फ्लॅट चौकार. कृपया करून नेक्सॉन गाडी कोणी पार्क केली ती गेटवरतीच पार्क केली आपण. 3049 गाडी नंबर आहे. लवकर गाडी काढून घ्या, इतर गाड्या बाहेर काढता येईना झालेत. तोंडावरच गाडी लावल्या तुम्ही. हा आल्यात का? हॅलो 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 हॅलो. चला सामन्याला सुरुवात. माईक बरोबर नाही बरं का, आवाज नाही. हॅलो. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होते 12. पहिलं षटक चालू आहे. लय सोडू नका, थोडा सोडा. लय वाजतो तुमचं, बरोबर आहे. लय लय आवाज येते. हॅलो. आता मात्र निर्धाव चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केला होता भूषण गोळेनं. स्टार आयकॉन खेळाडू आहे तो, फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ताकदवर फटका स्ट्रेटच्या दिशेनं तडकवलेला आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. पुढचं षटक घेऊन येते गोलंदाज आणि विजय पावलेच्या रूपानं पहिला फलंदाज बाद केला जातोय कासेगाव संघाकडून. ऑफस्टिकच्या बाहेरून बॉलर्स नेम प्लीज. तुमचा 12वा खेळाडू नाही इथं. शुभम. शुभम. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो सनी चरापले. पहिल्याच चेंडूवरती शुभमनं बळी पटकावलेला आहे. थोडंसं फास्ट घ्यायचं आहे सनी. प्रत्येक वेळी बॉल चेक करू नका. बॉल आपण मागवले ते चांगल्या दर्जाचेच आहेत. पुढचा चेंडू सनीसाठी. उंच गेलेला आहे आणि पंचांचा निर्णय झेलबाद. चांगला झेल म्हणता येईल. अडचणीच्या ठिकाणी तिथं
सलग दुसऱ्या चेंडूवरती सनीच्या रूपानं कुणाकुणाचा आहे तीच मला माहित नाही. कुणाचा आहे तीच की टॉस पेठ आणि नागठाणे. या षटकानंतर नागठाणे आणि पेठ संघाचा टॉस घेतला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. नागठाणे आणि पेटनाका ह्या षटकानंतर आपला टॉस घेण्यात येणार आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय. हॅट्रिकची संधी आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो गेल्या सामन्याचा सामनावीर संकेत. पुढचा चेंडू शुभमचा. आता मात्र ऑफस्टिकच्या दिशेने तडकवलेला आहे आणि हा छेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न केला होता, चेंडू खाली गेला होता, मात्र शेवटच्या क्षणी नजर हट्टीवर दुर्घटना घटी. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकारानिशी मात्र धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते. काय दिलंय बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. षटकार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. एक दक्ष पंच आहेत उत्तम देशमुख. झेल घेण्याची संधी होती मात्र हॅट्रिक चुकली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने हॅट्रिक घालवली होती, तशी हॅट्रिक घालवली. संकेतच्या रूपानं मोठा फलंदाज बाद करण्याची संधी गमावलेली आहे. कितपत महागात पडते बघूया. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश येते फलंदाजाला. धावसंख्या होते 24. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा. आता मात्र एकाच धावेवरती समाधान. स्ट्राईकवर येतोय तो भूषण. पुढचा चेंडू शुभमचा. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेतलेली आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधाराचं. एका धावेवरती समाधान मानून षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26. सरासरी प्रतिषटकामागं 13 धावा केलेल्या आहेत तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघानं. टॉस करता नागठाणे आणि पेटनाका. पेटनाका कर्णधार कुठे आहेत? नागठाण्याचे कर्णधार आलेत. पेटनाका कर्णधार. प्रत्येक वेळी 10 वेळा सांगायला लागते. वाईट वाटतंय आम्हाला. कुठल्याही प्रकारची पंक्च्युअलिटी कुठल्याही संघानं दाखवलेली नाही आतापर्यंत. आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. बॉलर्स नेम प्लीज. रोहित. एक निर्णायक षटक म्हणता येईल या सामन्यातील घेऊन आलाय तो रोहित. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू रोहितचा. स्ट्राईकवर आहे तो आयकॉन खेळाडू भूषण गोळे. चेंज ऑफ पेस. व्हॉट ए बॉलिंग. उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून गेलेला. फलंदाजानं वाईटचं अपील केलं होतं, मात्र पंचांनी फेटाळलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. भूषणला काही समजला नाही. आणखी एकदा चांगला फटका.
कव्हर्स मधून तडकवलेला आहे षटकार. आपण कोणतीही शंका असेल फलंदाजाला तर मॅच झाल्यानंतर आपण रिप्ले बघू शकता. यूट्यूबवरती दिसते मॅच नंतर, ती आत्ता नव्हे, नंतर बघू शकता. दक्ष पंच आहेत सगळेच. काय झालंय? ए रोहित शर्माच्या भाषेत सांगू काय? गार्डन में घुम रहा है क्या? तडकवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने, काय होतं बघूया. आणि झेल घेण्यामध्ये अपयश येत आहे. एक घणाघाती षटकार. थोडीशी फिल्डिंगमध्ये गफलत होते कासेगाव संघाकडून आतापर्यंत. 2 झेल. आताचा थोडा हार्ड होता, मात्र कॅचेस विन मॅचेस. स्टेप आउट होऊन तडकवण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने फटकावलेला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली धाव म्हणता येईल. 2 धावा घेतलेल्या आहेत. स्ट्राईकवर मला वाटतंय षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. काय झालं? 1 धाव आहे का? शॉर्ट आहे का? काय आउट आहे? मग आउट. हा ओके. 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेला फलंदाज धावबाद. धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40. चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. थोडस क्षेत्ररक्षकांच्याकडून जर सपोर्ट मिळाला असता तर आणखीन एक किमान 8 धावा वाचवू शकला असता कासेगावचा संघ. तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघामध्ये गोलंदाजीचा भरणा आहे. कासेगाव संघाला 41 धावांची गरज आहे. प्रतिषटकामाग 13 ते 14 धावा कराव्या लागतील. आणि यानंतर होणारा सामना पेटनाका वर्सेस पेटनाका संघानं टॉस जिंकलाय. निर्णय काय आपला कळवा. पेटनाका संघ टॉस विन. निर्णय काय घेतलाय आपण? नागठाणे वर्सेस पेटनाका. यानंतर होणारा सामना, त्यातला विनर संघ आत्ता चालू असलेल्या सामन्यातील विनरशिप क्वार्टर फायनलमध्ये खेळेल. दरम्यान नवीन चेंडू मैदानात देताना आहे चेंडू. बरं ठीक आहे, चला. हा फलंदाज पाठवून द्या. चला, कासेगाव ओपनिंग जोडी मैदानात पाठवायचे आहे. प्रेक्षक जिकडं बघाल तिकडं नुसतं प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं. या सामन्यांची यशस्वीता फक्त आपल्यामुळे आहे. तुम्ही आहात म्हणून हे सामने आहेत आणि खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन आहे. ओपनिंग जोडी मैदानात कासेगावची. स्वतः कर्णधार. खेळाडूंची नावं सांगा कासेगाव. फलंदाज कोण आहेत? फलंदाजाचं नाव काय आहे कासेगाव? पेटनाक्यानं क्षेत्ररक्षण घेतलंय यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी. नागठाणे आपल्याला फलंदाजी दिलेली आहे पेटनाक्यानं. पेटनाका संघ आपण लगेच मैदानात या हा सामना झाल्यानंतर. दरम्यान चालू असलेला सामना तिरुपती स्पोर्ट्स मांगले वर्सेस कासेगाव स्पोर्ट्स कासेगाव. प्रथम फलंदाजी करताना मांगले संघानं 3 षटकामध्ये 40 धावापर्यंत मजल मारून 41 धावांचं लक्ष दिलेलं आहे. ओपनिंग जोडी मैदानात. इथं नावं सांगितलेली नाहीत. यूट्यूब लाईव्ह आहे म्हणून मी काय बोललेलो नाही, अन्यथा नावं आम्ही ठेवली असती. लिहा शुभम आणि ऋषी. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून सिंगल धावेसाठी खेळून काढलेला आहे. धावसंख्या 1 खातं उघडलंय. स्ट्राईकवर आलाय तो कर्णधार ऋषी. 41 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 41 धावा. चौकार आणि षटकारांची आताशबाजी करावी लागेल.
प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक बॉलच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं. चांगला चेंडू यॉर्कर लेनचा, चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू. चांगला फटका. डिक्लेरेशन झोनमध्ये थोडा नैसर्गिक अडथळा. 2 धावेंची भर. धावसंख्या होते 3. पुढचे निर्णायक 3 चेंडू आहेत या षटकामधील. प्रति षटकामाग 13 ते 14 धावा करायच्या आहेत. या 3 चेंडूमध्ये 10 धावा कराव्या लागतील. आता मात्र पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करायचा होता. एक धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश येते. 4 चेंडूवरती धावा जमवलेल्या 4. पुढचे 2 चेंडू महत्वाचे. थोडासा स्लोअर 1 चेंडू होता. फलंदाजाला जज करता आला नाही. लेग बायच्या रूपाने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेले 5. अजूनही कुठल्याही प्रकारची स्वैर फलंदाजी करून दिलेली नाही फलंदाजांना. चांगला फटका. 1 धाव. सॉरी 2 आहेत आत्ता. का 1 आहे? 1 आहे ना. ओके. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. बिनबाद 6. हे खेळाडू आयकॉन म्हणून खेळतायत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये काय वैविध्य आहे. ग्राउंड कुठल्या डिक्लेरेशन झोनमध्ये गोलंदाजी केली पाहिजे. तुम्ही आत्ता जे षटक झालं त्या षटकामध्ये बघितलं असेल की त्यानं सर्वच्या सर्व चेंडू यॉर्कर लेंथ अथवा ऑफस्टिकच्या बाहेर टाकले. ऑफस्टिकच्या बाहेर टाकताना सुद्धा त्यानं कुठलाही चेंडू गुड लेंथवरती टाकला नाही. शॉर्ट ऑफ लेंथ पॉईंटच्या दिशेनं खेळण्यास फलंदाजाला भाग पाडलाय. फार फार तर 1 किंवा 2 धावा जातील हा त्या मागचा हेतू होता. नाहीतर आपण बघतो, आपण गोलंदाजी आपण पण करतो, आपल्याकडे पण स्पीड असतंय, पण आपण त्या स्पीडचा कुठं वापर करून घेतला पाहिजे याचा अभ्यास कधी करत नाही. पुढचं षटक घेऊन आलाय तो विजय पावले. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला. फलंदाज वेट करत होता वेगवान चेंडूसाठी. मात्र विजय पावलेने चेंज ऑफ पेस टाकला. फलंदाजाचा स्टान्स त्यानं ओळखला होता की हा काय करायच्या नादात आहे. खरं तर क्रिकेट हेच आहे, सगळ्यांच्याकडं गुणवत्ता असते, पण ती गुणवत्ता कशी वापरायची, कुठं वापरायची हे ज्याला कळलं तो स्टार खेळाडू ठरतो. नुसतं मैदानात येऊन चालत नाही, त्याप्रमाणे बुद्धीनं खेळ करावा लागतो. स्ट्राईकवर आलाय तो नवीन फलंदाज. चांगला फटका. थोडंसं जज करण्यामध्ये अपयश आलं. यॉर्कर लेनचा चेंडू खोदून काढला होता. थोडीशी ताकद अपुरी पडली फलंदाजाची. चांगला तडकवला होता, मात्र षटकार खेचण्यामध्ये अपयश आलं. हॅट्रिक चेंडू आहे विजय पावलेचा. माझ्या शेजारी कॉमेंटेटर बॉक्समध्ये त्याचा चाहता बसलाय रणवीर खोत. त्यानं सांगितलं विजूभाऊची हॅट्रिक आहे आणि विजय तुझ्यासाठी बक्षीस लावलंय त्यानं.
हॅट्रिक घेतलीस तर रणवीरकडून तुला 101 रुपये. छोटा स्टार खेळाडू आहे विजय पावलेचा चाहता. या चेंडूवरती बघूया विजय हॅट्रिक घेतोय का. फलंदाजाचं नाव आहे प्रमोद. आणि हॅट्रिक हुकली. विजयनं पुरेपूर यॉर्करचा प्रयत्न केला होता. फलंदाजानं मात्र एक धाव घेतली. स्ट्रायकर आलाय तो पुन्हा एकदा. कर्णधार ओपनिंग पासून प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. ऋषी राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. ऋषीला चेंज ऑफ पेस थोडासा तसा वेगवानच होता, मात्र विजय पावलेच्या वेगापुढं हा मिडियम पेस बॉल म्हणता येईल. ऑफ कटर पद्धतीनं चेंज ऑफ पेस टाकला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला फटका कव्हर्स मधून. एक धाव घेतली आणि दुसरी धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजानं 2 धावा घेतल्या. धावसंख्या झालेली आहे 9. दुसरं षटक चालू आहे. अजूनही 32 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. यानंतर होणारा सामना नागठाणे वर्सेस पेटनाका. पेटनाका संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मांगले संघ थोडंसं फास्ट घ्या. यानंतर अजून 2 मॅचेस होणार आहेत. ओमकार पंच, आपण पण तशा सूचना द्या कर्णधाराला फास्ट घ्या म्हणून सांगा. बत्तीस धावा करायच्या जिंकण्याकरता. साई 32. सामना आता मात्र ऑफिशियल 5 चेंडू राहिलेत. टाय करण्याची अजूनही संधी आहे. 30 धावा जर केल्या तर सामना टाय होऊ शकतो. निर्धाव चेंडू. बघूया पंचांनी कुठलाही अतिरिक्त धावेचा इशारा केलेला नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र पंचांनी वाईडचा इशारा दिलेला आहे, घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत भर. धावसंख्या 10. पुन्हा एकदा वाईड. सामना लवकर संपवायचं म्हणलं की बॉलरनं वाईड टाकायचं चालू केलं. एक धाव घेतलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. चला आवरा, थोडंसं फास्ट घ्या. सामना मांगले संघाच्या बाजूनं पूर्णपणे झुकलेला आहे. एक धाव घेतलेली आहे.
तडकवण्याचा प्रयत्न आहे, बघूया काय होतंय. झेल घेतला सनीनं. नवीन फलंदाज मैदानात येतोय, सागर पाटील. काय झालंय तिकडं? आणि अशा रीतीनं सामना समाप्त. पंच बॉल घ्या. आणि आत्ताच झालेल्या सामन्यामध्ये तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ जिंकलेला आहे.